नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल कृषी विकास राहुल या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, कापूस या पिकामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असतो हा आडी नियंत्रणाचा, म्हणजेच बोंड आडी नियंत्रणाचा। आणि शेतकऱ्यांच्या मनात एक गोष्ट असते की ज्या वेळेस आपल्या कापूस पिकाला बोंड धारणा होते किंवा कैरी बांधली जाते त्यावेळेसच त्याच्यात आडी येत असते। पण शेतकरी मित्रांनो, तसं नसतं। ज्या वेळेस आपल्या कापूस पिकामध्ये फुल धारणा चालू झालेली असते त्याच वेळेस त्याच्यामध्ये आडींचे अंडे सुद्धा असतात आणि शेतकरी मित्रांनो, आपण त्या गोष्टींना लक्षात घेत नसतो आणि त्यामुळेच आपल्या पिकावर लवकरात लवकर ही आडी येत असते। शेतकरी मित्रांनो, अशा वेळेस काय करायचं? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपल्या कापूस पिकाला अशी पाती धारणा झालेली असेल आणि असं फुल चालू झालेलं असेल तर ह्या वेळेस मित्रांनो आपल्याला आडीनाशक याचा फवारणी घेणे खूप गरजेची आहे। तर मित्रांनो, अशा वेळेस आपण कोणती आडीनाशकाचा वापर करावा? शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये कमीत कमी खर्च यावा म्हणून यासाठी आपण जास्ती कोणते आडीनाशक वापरावे हे मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, अशा वेळेस तुम्ही तिथं पहिल्या फवारणीमध्ये किंवा पहिली आडीनाशक म्हणून इमामेक्टिन बेन्झोइट हे 5% असलेलं तुम्ही तिथं प्रति 15 लिटर पंपाला 8 ते 10 ग्रॅम वापरणं गरजेचं आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, जर आपल्या या फ्लॉवरमध्ये अंडी असतील, आड्यांचे अंडे टाकले गेलेले असतील तर ह्या वेळेस प्रोपेनोसायपर म्हणजे प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन असलेलं आपल्याला घटक असलेलं एक आडीनाशक तिथं घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये असलेली आडी व तिचे जे अंडे असतील ते नष्ट झालेले पाहायला मिळतील। शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळेस आपण या आडीनाशकांचा हात घेऊ त्यावेळेस आपल्याला कम से कम 2 ते 3 वेळा आलटून पलटून आडीनाशकाचा हात घेणं खूप गरजेचं आहे। अशा वेळेस पहिल्यांदा तुम्ही इमामेक्टिनचा हात घेऊ शकता, दुसऱ्यांदा तुम्ही प्रोपेनोसायपरचा हात घेऊ शकता आणि तिसऱ्यांदा तुम्हाला क्लोरोसायपर हे वापरणं खूप गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, आपली माहिती आवडली असेल तर तुमच्यासारखा गरजवंतू शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की शेअर करा। तोपर्यंत राम राम।